नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व परीक्षांमध्ये, सरळ सेवा आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांना हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा उपयोग होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर शेवटपर्यंत पहा. तयारी करता तर तयारी संपूर्ण करा, हीच एक विनंती आहे. आणि आपला टेलिग्राम चॅनल देखील आहे, तो देखील तुम्ही फॉलो करू शकता. कारण की काही जर काही अपडेट्स द्यायचे असतील तर मला तिथे द्यायला खूप सोपं जाईल. सतत व्हिडिओ करणं पॉसिबल नसतं. ठीक आहे, तर आपण पाहूयात आजच्या म्हणजे 20 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. पहिला प्रश्न, विजय हजारे करंडक 2025-26चा विजेता संघ कोणता आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, विदर्भ. त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स पहा तुम्ही. विदर्भाने 2025-26 हंगामात सौराष्ट्राला अंतिम सामन्यात पराभूत करून पहिल्यांदाच विजय हजारे करंडक जिंकलेला आहे. विदर्भ संघाने अंतिम सामन्यामध्ये अथर्व तावडे याने 128 धावांची निर्णायक खेळी केली आणि अंतिम सामना बेंगलोर येथील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळण्यात आला. पुढील प्रश्न, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे मुख्य अर्थतज्ञ म्हणजे चीफ इकॉनॉमिस्ट कोण आहेत, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, पिएरे ऑलिव्हियर गोरिनशान्स असं त्याचं उत्तर आहे. आणि त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स पहा. IMFने 2026साठी जागतिक आर्थिक वाढीचा अंदाज वाढवून 3.3% केलेला आहे. आणि IMFने अमेरिकेच्या 2026साठीच्या आर्थिक वाढीचा अंदाज सुमारे 2.4% इतका वाढवला आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडबद्दल थोडक्यात जाणून घ्या. याची स्थापना जुलै 1944मध्ये वॉशिंग्टन DC अमेरिका येथे झालेली आहे. आणि याचे मॅनेजिंग डायरेक्टर सध्याचे क्रिस्टालिना जॉर्जिएव्हा आहेत. आणि या संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे, तर आर्थिक सहकार्य, आर्थिक स्थैर्य आणि शाश्वत आर्थिक वाढ साधणे, असं त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न तिसरा, इंडियन बँक्स असोसिएशन म्हणजे IBAने बँकिंग टेक्नॉलॉजी अवॉर्डमध्ये बेस्ट फिनटेक अँड DPI अडॉप्शन्स पुरस्कार कोणत्या बँकेला मिळालेला आहे सध्याचा, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्नाटक बँकेला मिळालेला आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. कर्नाटक बँकेला बेस्ट टेक टॅलेंट या श्रेणीत रनरअप घोषित करण्यात आलेले आहे. आणि DPIमध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि कर्नाटक बँकेला बेस्ट टेक्नॉलॉजी बँक आणि बेस्ट डिजिटल फायनान्शियल इन्क्ल्युजनसाठी विशेष उल्लेख मिळालेला आहे. ओके, पुढील प्रश्न चौथा, चीनची लोकसंख्या सलग कितव्या वर्षी घटलेली आहे 2025पर्यंत, म्हणजे डिसेंबर 2025पर्यंत असा या प्रश्नामध्ये उल्लेख आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सलग चौथ्या वर्षी चीनची लोकसंख्या घटलेली आहे. त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स पहा. चीनची लोकसंख्या 2025मध्ये सलग चौथ्या वर्षी घटून 1.40 अब्ज इतकी झालेली आहे. आणि 2025मध्ये चीनमधील जन्मसंख्या 7.92 दशलक्ष इतकी नोंदवली गेली, जी आत्तापर्यंतची सर्वात कमी नोंद आहे. आणि 2 मुले धोरण 2015 आणि 3 मुलं धोरण 2021 असूनही चीनमध्ये जन्मदर वाढलेला नाही आहे, असा एक त्यांनी अंदाज वर्तवला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5, नॅशनल ऑलिम्पिक अकॅडमीचे अध्यक्ष म्हणजे प्रेसिडेंट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, PT उषा यांची. त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स पहा. भारतीय ऑलिम्पिक संघटना म्हणजे IOAने नॅशनल ऑलिम्पिक एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू केलेला आहे.
आणि हा कार्यक्रम क्रीडापटू केंद्रित विकास, ऑलिम्पिक मूल्य आणि दीर्घकालीन क्षमता वृद्धीवरती भर देते. भारतीय ऑलिम्पिक संघटना ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून मान्यताप्राप्त संस्था आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे यामधला. आणि पुढील प्रश्न 6वा. SBIच्या विश्लेषणानुसार भारत कोणत्या वर्षापर्यंत अप्पर मिडल इन्कम देश बनण्याच्या दिशेने आहे? असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. 2030 पर्यंत भारत अप्पर मिडल इन्कम या श्रेणीमध्ये येऊ शकतो असा अंदाज आहे. त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स पहा. जागतिक बँकेनुसार अप्पर मिडल इन्कम देशांसाठी प्रति व्यक्ती GNI मर्यादा सुमारे $4,000 ते $4,500 आहे आणि भारत 2007 लोअर मिडल क्लास इन्कम देश म्हणून वर्गीकृत झाला आणि भारताने 2025 $4 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडलेला आहे. ठीक आहे. SBI विषय थोडक्यात जाणून घ्या. याची स्थापना 1 जुलै 1955 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया अधिनियम 1955 अंतर्गत झाला आणि स्थापना झाली आणि इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण करून SBIची निर्मिती करण्यात आलेली होती आणि याचं मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र इथे आहे. पुढील प्रश्न 7वा. हेल्दी बॉर्डर कॅम्पेन अंतर्गत उत्तराखंड सरकारने केंद्र शक्ती MOU केला आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. ITBP आणि MOUचा फुल फॉर्म आहे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग असा त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. उत्तराखंड सरकारने आणि ITBPने हेल्दी बॉर्डर कॅम्पेन अंतर्गत करारनामा केला आहे आणि या MOU अंतर्गत 108 सीमावर्ती गावांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवा देण्याचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. आणि ITBP म्हणजे काय तर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ही पहाटेच्या त्याच्या लोकसंख्येला डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी पाठवेल असा हा उपक्रम आहे. उत्तराखंड या राज्याविषयी जाणून घ्या. तर त्याची स्थापना 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तर प्रदेशातून वेगळा होऊन भारताचे 27 राज्य म्हणून त्याची स्थापना झाली आणि याची राजधानी देहरादून आहे. तर हिवाळी राजधानी गैरसीन अशी आहे. पुढील प्रश्न 8वा. भारताने ॲक्वाकल्चर म्हणजे मत्स्यपालनमध्ये जागतिक स्तरावरती कोणता क्रमांकावरती आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. भारत 2ऱ्या क्रमांकावरती आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. मत्स्यपालनमध्ये भारत चीन नंतर 2ऱ्या क्रमांकावरती आहे, जे चीन पहिल्या क्रमांकावरती आहे आणि भारताचा जागतिक मत्स्य उत्पादनात सुमारे 8% वाटा आहे आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना म्हणजे PMMSY माशांचे उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाची ही योजना आहे. योजना देखील इथे कव्हर होते. ठीक आहे. पुढील प्रश्न 9वा. मिशेल स्टार्कला ICC मेन्स प्लेयर ऑफ दी मंथ कोणत्या महिन्यात प्रदान करण्यात आला हा अवॉर्ड? तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. डिसेंबर 2025 तर त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स पहा. ॲशेस सिरीज 2025 ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 4-1 पराभूत केले आणि या सिरीजमध्ये स्टार्कला एकूण 31 विकेटसह प्लेयर ऑफ द सिरीज तो ठरलेला आहे आणि ICC प्लेयर ऑफ दी मंथ पुरस्कार महिन्याला उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेट कामगिरीसाठी दिला जातो. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. प्रगती प्लॅटफॉर्म कोण तयार
कोणी तयार केला आहे किंवा कोण तयार करते असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, प्राईम मिनिस्टर ऑफ ऑफिस म्हणजे PMO सह नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर म्हणजे NIC. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर प्रमुख सहकारी कार्यक्रमांचे परीक्षण आणि तक्रारी सोडविणे याची स्थापना 2015 साली झालेली आहे. आणि प्रगती म्हणजे प्रोॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशनसाठी पंतप्रधानांचा मुख्य मंच आहे हा. आणि प्रगतीमध्ये डिजिटल डेटा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि भूस्थानिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. पुढील प्रश्न 11वा. भारतासाठी WEF म्हणजे ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2026 मध्ये सर्वोच्च धोके कोणते ओळखले गेले? तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, सायबर सिक्युरिटी आणि वेल्थ किंवा इन्कम इनइक्वॅलिटी असं त्याचं उत्तर आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हा रिपोर्ट जानेवारी 2026 मध्ये प्रकाशित केला आणि हे 21वे संकलन आहे याचे, म्हणजे 21वा रिपोर्ट आहे हा. आणि 2026 साठी अल्पकालीन प्रमुख धोका म्हणजे जिओ इकॉनॉमिक कॉन्फरनेशन्स, व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक व तणाव असा आहे. आणि या रिपोर्टचा मुख्य थीम अनसर्टन्टिटी आणि जागतिक स्पर्धेचे युग असे आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आपल्या आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न. जानेवारी 2026 मध्ये इंडियन आर्मीने लॉजिस्टिक्स मॉडर्नायझेशनसाठी कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, डेपोट इंटिग्रेशन मॅनेजमेंट एडिशन म्हणजे DIME असे त्याचे उत्तर आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. DIME म्हणजे डेपोट इंटिग्रेशन मॅनेजमेंट एडिशन इंडियन आर्मीसाठी पॅन आर्मी डिजिटल लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म आहे हा. आणि इंडियन आर्मी आणि भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मॅटिक्स यांनी संयुक्तपणे DIME तयार केलेले आहे. आणि या प्लॅटफॉर्ममुळे पेपरवर्क 70% कमी होईल आणि लॉजिस्टिक सायकल 1/3 कमी होण्याची शक्यता आहे असा अंदाज आहे. आणि आपले आजचे 20 जानेवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. तुम्ही आजचे लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.